याची शेवटच्या प्रश्नापासून सुरू करू. याची काही वेगळी बजेट प्रोव्हिजन घ्यावी लागत नाही. याची रुटीन एक्सपेंडिचर असल्यामुळे फायनान्सची परवानगी घ्यावी लागते. ती बरेच वर्ष मिळत नव्हती, बरेच काळ मिळत नव्हती. माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्याने हो, पण त्यासाठी बजेट प्रोव्हिजन नाही लागत. तर ती तर ऑलरेडी आहेच ना. नाही 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 आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर एक बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी मान्यता दिली. काय झाली? हां, अर्थ खात्याच्या सगळा आर्थिक डोलारा नीट करण्याच्या दृष्टीने काही ज्या गोष्टी ठरल्या त्याच्यामध्ये सगळंच बजेटमध्ये द्यायचं नाही, नंतर पुरवण्यांमध्ये द्यायचं ठरल्यामुळे खात्याला पैशाला कमी पडणार नाही. बरं, त्यामुळे हा आग्रह जो आपला असतो की तुम्ही ते नॅक करून घ्या तरच आम्ही तुम्हाला प्राध्यापकवरती देऊ, हे फायनली त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हितातच असतं. त्यामुळे तो आग्रह असतो. पण गेल्या वर्ष 2 वर्षात जवळजवळ असं म्हणता येईल की 80-90% पर्यंत कॉलेजेस अनुदानित की नॅकवर गेले, त्याने कुठली अडचण येणार नाही.